नमस्कार मित्रांनो, परत तुमचं सर्वांचं आमचं शेतकरी नेता कोणबे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. असं म्हणतात की यावर्षी पावसाळा कमी आहे. स्कायमेटचा अंदाज किंवा हवामान जे तज्ज्ञ आहे, जे पावसाचे अंदाज जाहीर करतात वेळोवेळी, त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी पावसाळा हा कमी आहे. पण पावसाळा कमी जरी असून पण उत्पन्नाचं शेतकऱ्याला उत्पन्न हे चांगलं अपेक्षित आहे किंवा चांगलं होईल असा अंदाजसुद्धा त्यांनी व्यक्त केला, जाहीर केला. पण पावसाळ्याची सुरुवात थोडीशी उशिरा होणार आहे, एवढं मात्र आता सध्याच्या वातावरणावरून असं दिसतं की पावसाळ्याची सुरुवात नक्कीच थोडीशी उशिरा होईल. बरं, मग उशिरा झाली तर निसर्गात काहीतरी असे संकेत असतात की पावसाळा उशिरा येणार आहे किंवा काय येणार आहे. याचे जे काही संकेत असतात ते संकेत म्हणजे निसर्गातच दडलेले असतात, जे आपल्या जुन्या जाणकार लोकांनी ज्याचं निरीक्षण करतात आणि त्या निरीक्षणावरून पावसाळा हा कसा राहील याचा अंदाज बांधतात. आधी त्यातलंच एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे टिटवी पक्ष्याचे अंडे. आता टिटवी पक्ष्याचे अंडे, जर टिटवी पक्ष्याने जर अंडे उंच, शेतातला जो उंच भाग आहे त्या उंच भागी जर दिले तर त्यावर्षी पावसाळा हा जास्त असतो असं म्हणतात. कारण हे निसर्गाचे संकेत असतात. आणि हे आजचेच नाही तर आपल्या वडिलांच्या काळापासून किंवा आजोबाच्या काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून त्या लोकांचं ते निरीक्षण असते. आणि हे निसर्गाचं निरीक्षण हे 100% हे अचूक असते. याच्यात कोणताही एक वेळाचं आपलं निरीक्षण चुकन, पण निसर्गाचं निरीक्षण हे चुकत नसतं किंवा ते खोटं ठरत नसतं असं म्हणतात. म्हणून तुम्हाला सांगतो, जर हा टिटवी पक्ष्यांना जर अंडे शेतातल्या उंच भागावर दिले तर त्यावर्षी पावसाळा हा जास्त असतो. आणि त्या टिटवी पक्ष्यांना अंडे जर शेताच्या खोलगट भागात दिले, डाऊन भागात दिले, उताराच्या खाली, तर त्यावर्षी पावसाळा कमी असतो. आता हे बघा, हे शेत आहे आणि या शेतातला जो उंच भाग आहे तो समोरचा आहे. पण ह्या टिटवी पक्ष्यांना जे अंडे दिले आहे, हे अंडे एकदम खालच्या भागानं दिले आहे. ज्या भागातून शेतातलं पाणी आल्यावर पाणी वाहून जातं त्या भागात दिले आहे. म्हणजेच ह्या निसर्गाच्या संकेतानुसार यावर्षी हमखास पाऊस हा कमी राहील, पर्जन्यमान हे कमी राहील. आणि कमी पर्जन्यमानात उत्पादन हे चांगलं होतं असं सुद्धा म्हणतात. आता पौराणिक याच्यात एक श्लोक आहे जो भांडाळीने सहदेवाशी सांगितला होता. त्याच्यात असं म्हणतात की अधिक मास जर वैशाख आणि ज्येष्ठ, म्हणजे मराठी महिन्यानुसार जर अधिक मास वैशाख महिन्यात येत असेल किंवा ज्येष्ठ महिन्यात येत असेल, तर वैशाख महिन्यात जर आला तर शेतकऱ्यांना अन्नधान्य हे चांगलं पिकते असं म्हणतात. कारण ह्या श्लोक आहे आणि ह्या श्लोक आजचाच नाही आहे, तर ह्या हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. आणि जर अधिक महिना वैशाख आणि ज्येष्ठच्या मध्ये आला तर अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत हे शेतकऱ्यांना पीक चांगले येते. आणि देशाच्या जे राजगद्दी असते त्या राजगद्दीवर ज्येष्ठ महिन्यात जर अधिक महिना आला तर त्याच्यावर देशाच्या राजाचं नुकसान होते किंवा त्याच्या बाबतीत अघटित अशा घटना घडतात असं सुद्धा भांडाळीने सहदेवास सांगितलं आहे. आणि म्हणून ह्या निसर्गाच्या संकेतानुसार, हवामान तज्ज्ञांच्या संकेतानुसार यावर्षी पावसाळा नक्कीच कमी राहील सरासरीपेक्षा. कारण निसर्गाचा संकेत आहे हे टिटवीचे अंडे आहे. आणि हे टिटवीचे अंडे आमच्या शेतात एकदम खालच्या बाजूला दिसले मला. ज्या बाजूला शेताचं पाणी वाहतं एकदम त्या बाजूला दिसला, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा योग आला. मग मी अधिक माहिती घेतली तर मला असं जाणवलं की खरोखरच यावर्षी टिटवी पक्ष्याचे अंडे हे एकदम खालच्या भागात आहे, म्हणजे पावसाळा हा कमी होणार आहे. हवामान तज्ज्ञसुद्धा सांगतात की पावसाळा कमी होणार आहे. पण अधिक महिना वैशाख महिन्यात आला, मराठी वैशाख महिना आणि ज्येष्ठ महिन्याच्या याच्यात आला, तर त्यामुळे पण पिकाचं शेतकऱ्यांना उत्पादन हे नक्कीच चांगलं होणार.
आता तुम्ही बघू शकताय हे टिटवी पक्षाचे अंडे आहे. बरं, याच्यात अजून एक अजून एक अशीच पौराणिक कथासुद्धा आहे की टिटवी पक्षी हे अंडे फोडण्यासाठी पारस पत्तर आणतो. आता पारस पत्तर तर आम्हाला अजून दिसला नाही, कारण तो पारस पत्तर म्हणजे कसं असते, पारस पत्तरचं असं महत्त्व आहे की तो लोखंडाला सोनं बनवतो, अशी आख्यायिका आहे. पण काय खरं आहे काय खोटं आहे हे मला माहिती नाही. पण पारस पत्तर नक्कीच आणला की काय, आम्ही त्या मागेच आहे की पारस पत्तर असतो कसा काय कसा. कारण टिटवी पक्षी असाच आहे की ज्याला पारस पत्तराची जाण आहे, असं पौराणिक